शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर, माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहो। मित्रांनो, हा आपला चना आहे। या चण्यामध्ये आपण तणनाशकाची फवारणी केलेली होती, त्यामुळे आपल्या चण्यावर काय रिझल्ट आलेला आहे याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, कारण चण्यावर अजूनपर्यंत परफेक्ट औषधी कुठल्याही कंपनीने सजेस्ट केलेली नाही। तरीसुद्धा आपण मक्यामध्ये जी औषधी वापरत आहे लोक, तीच औषधी यामध्ये वापरली आहे, हरभऱ्यामध्ये वापरली आहे। तर त्याचा काय रिझल्ट आलेला आहे याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे। तर चला जाणून घेऊया काय असणार आहे हा रिझल्ट। या चण्यामध्ये आपण तणनाशकाची कुठेही फवारणी केलेली नाही। तुम्ही बघू शकता, आपण निंदन केलेलं होतं एखाद्या ठिकाणी हे आहे, परंतु याच बाजूला एक दुसरे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपण तणनाशकाची फवारणी केलेली आहे। बघा, या शेतामध्ये आपण तणनाशकाची फवारणी केलेली आहे। तर हे बघा, हे या पद्धतीने हे पिवळा आलेला आहे। याचा थोडाफार परिणाम चण्यावर सुद्धा आहे, ते सुद्धा मी दाखवतो। पण पहिले अगोदर हे तुम्हाला दिसतंय शेत हे पिवळा पडलेला आहे, हा पूर्णपणे पिवळा पडलेला आहे कचरा। थोडाफार चण्यावर सुद्धा असर झालेला आहे, ते सुद्धा दाखवतोय। बघा, चना आता फुल अवस्थेमध्ये आहे आणि एखाद्या ठिकाणी घाटे सुद्धा अशा प्रकारे घाटे सुद्धा झालेले आहे। चना फुल अवस्थेमध्ये आहे। आपण थोडी लेट फवारणी केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडा विपरीत परिणाम जाणवतो। तुम्हाला मी चना सुद्धा दाखवतोय, ज्या ठिकाणी चण्यावरती औषधी लागलेली आहे। हे बघा, या पद्धतीने चना सुद्धा पिवळा आलेला आहे। इथं फूल सुद्धा निघलेलं आहे, तुम्हाला इथं फूल सुद्धा दिसतंय आणि चना सुद्धा पिवळा आलेला आहे। म्हणून हे औषधी 100% अजून तरी सक्सेस नाही असं मला वाटतंय। कमेंटद्वारे तुम्ही सांगा की औषधी फवारणे योग्य आहे की अयोग्य आहे। बघा, हे पिवळं पडलेले आहे शेंडे। आता याला पाणी द्यायचं की काही नाही हे आपण ठरवू, परंतु आपल्या शेतामध्ये मजूर न मिळाल्यामुळे असं गवतकाडी कचरा खूप झालेला होता। बाजूच्या शेतामध्ये तणनाशक फवारलेलं नाही, जबरदस्त आहे। आणि आपल्या शेतामध्ये जिथं तणनाशक फवारलं आहे तिथं चना पिवळा सुद्धा पडलेला आहे। परंतु याचा फायदा एक थोडा असा झाला आहे का हे जे आहे याची वाढ, कचऱ्याची वाढ थांबून गेलेली आहे पूर्णपणे। हा पिवळा पडलेला आहे, हा इथं जागेवर आता थांबून गेला, इथंच जडणार आहे। हा बघा, पूर्ण पिवळा पडलेला आहे, हा कचरा पूर्ण पिवळा पडलेला आहे। परंतु चण्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये त्या औषधीचा परिणाम दाखवतो। आणि फवारणी ज्या शेतकऱ्याला फवारणी करायची आहे त्यांनी ही फवारणी चना छोटा असताना, म्हणजे फुलधारणा झालेली नसताना आपल्याला फवारणी करायची आहे। फुलधारणाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची नाही, कारण हे शिफारशीत नाही। तुम्हाला बघू शकता, पिवळा आलेला आहे चना। आपण आपली क्षमता, नुकसान पातळी किती सहन करायची आहे त्यानुसार आपण सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या रिक्सवर फवारा। मी माझ्या रिक्सवर फवारलं, मला याचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम सुद्धा दिसले। चना पिवळा पडलेला आहे, हे बघा, तुम्हाला दिसत असेल, जिथं जिथं कचरा आहे तिथं तिथं चना पिवळा पडलेला। काही ठिकाणी जास्त पिवळा पडलेला आहे, जिथं डबल हात झालेला आहे चण्याचा। मजुराच्या हाताने फवारणी करू नका, हे असं या पद्धतीने होते। म्हणून जर फवारणी करायची झाली तर स्वतः फवारणी करा। मालकांनी स्वतः थोडंसं लक्ष ठेवून काळजीपूर्वक ही फवारणी करायची आहे, नाहीतर न केलेली बरी। सध्या अजून मार्केटमध्ये चण्यावर परफेक्ट औषधी निघलेली नाही। बाकी शेतकऱ्यांनी ज्यांनी फवारणी केली आहे त्यांनी स्वतःच्या रिक्सवर फवारणी केलेली आहे। चनासुद्धा पिवळा पडलेला आहे आणि गवतसुद्धा पिवळं पडलेलं आहे आणि त्याची वाढ थांबलेली आहे, चण्याची वाढ थांबलेली आहे आणि कचऱ्याची सुद्धा वाढ थांबलेली आहे। आणि जिथं आपण फवारणी केलेली नाही त्या ठिकाणचा चना हे बघा या पद्धतीने आहे। हे बघा, घाटेसुद्धा जबरदस्त आहे। आता घाट्यावर सुद्धा आला काही ठिकाणी चना, म्हणजे इथं फवारणी नाही केली तर हे झाड मस्तपैकी फुलंसुद्धा, फुलधारणासुद्धा जबरदस्त आहे आणि
ब्रँचेस फुटवे आणि घाटेधारणीसुद्धा होत आहे. म्हणून तुम्ही तुमच्या रिक्सवर फवारणी करा तणनाशकाची. हे बघा जिथं लागलं आहे तिथं असा पिवळा पडलेला आहे शेंडे. तर हा होता मित्रांनो चण्यावरती तणनाशक फवारणीचा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांनासुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून ही औषधी फवारल्यामुळे काय फायदा आणि काय नुकसान होतो याविषयी त्यांना माहिती मिळेल. सो थँक्यू. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद.